पुणे. पुणे जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी समजली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. पुण्यातील नेते आणि समाजसुधारकांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची आणि व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, प्रल्हाद केशव अत्रे, लहू राघोजी साळवे म्हणजेच लहुजी वस्ताद, वासुदेव बळवंत फडके, गोपाळ गणेश आगरकर, चाफेकर बंधू, पद्मश्री डी.जी. केळकर, पु ल देशपांडे, नामदेव ढसाळ, डॉक्टर अप्पासाहेब पवार, बी.के. कोकरे, बाबासाहेब पुरंदरे आणि माननीय शरदचंद्रजी पवार अशा अनेक व्यक्तिमत्वांनी पुण्याची कीर्ती उंचावली आहे. पुण्याला जवाहरलाल नेहरू यांनी पूर्वेकडचे ऑक्सफर्ड असे संबोधले होते. शहरात सर्व विषयातील उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. पुणे विद्यापीठ, NCL म्हणजेच राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स म्हणजेच आयुका, आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट, सीडॅक, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था म्हणजेच NIV, राष्ट्रीय कोशिका विज्ञान संस्था म्हणजेच NCCS, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी म्हणजेच यशदा, भांडारकर संशोधन संस्था, द्राक्षे राष्ट्रीय संशोधन केंद्र, कांदा आणि लसूण राष्ट्रीय संशोधन केंद्र, राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, इंटरॅक्टिव्ह रिसर्च स्कूल फॉर हेल्थ अफेअर्स म्हणजेच इर्षा, वनस्पती सर्वेक्षण संस्था, सैन्य दलाचे मेडिकल कॉलेज, राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र म्हणजेच NCRA, NDA म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी यांसारख्या अनेक संस्था आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन आणि शिक्षण देत आहेत. पुणे रेल्वे स्टेशनच्या ऐतिहासिक इमारतीचे उद्घाटन मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर लेल्सी विल्सन यांच्या उपस्थितीत 27 जुलै 1925 रोजी करण्यात आले. पुणे स्थानकाच्या इमारतीचा मूळ आराखडा ब्रिटिशकालीन आहे. पुणे रेल्वे स्टेशन आणि लाहोर जंक्शनचे डिझाईन एकसारखे आहे. पुणे शहरात दरवर्षी आंतरराष्ट्रीय धावण्याची शर्यत आयोजित केली जाते. 1919 मध्ये ब्रिटिशांनी भारतामध्ये पुण्यात पहिल्यांदा मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. त्यानंतर पुन्हा ही स्पर्धा 1983 सालापासून आजवर आयोजित केली जात आहे. पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन संस्थेमार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या या शर्यतीत दरवर्षी अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू भाग घेतात. पुणे जिल्ह्यात अनेक पाणी पुरवठा करणारी धरणे आहेत. पावसाळ्यात या धरणांचा आजूबाजूचा परिसर पाहण्यासाठी पर्यटक येत असतात. त्यामध्ये मुळशी, खडकवासला, टेमघर, पानशेत, वरसगाव, भुशी, भाटखर, वाळवण, पिंपळगाव जोगा, भामा आसखेड, चास कमान, सालतर, येडगाव, माणिकडोह, ठोकरवाडी, कासारसाई, वीर धरण, देवडी आणि डिंभे धरण यांचा समावेश होतो. पुणे शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये अनेक प्रेक्षणीय ठिकाणे आहेत, ज्यामधून पुण्याच्या संस्कृतीचं दर्शन घडतं. तिथे आवर्जून भेट द्यायला हवी. यामध्ये सारसबाग, राजीव गांधी प्राणी संग्रहालय, विश्रामबाग वाडा, पाताळेश्वर मंदिर आणि लेणी, केतकावळे येथील बालाजी मंदिर,
महात्मा फुले संग्रहालय, राजा दिनकर केळकर संग्रहालय, लाल महाल, भिडेवाडा, केसरीवाडा, आगाखान पॅलेस, पहिला बाजीराव पेशवा यांनी 13 खोल्यांचा बांधलेला पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवारवाडा, वानवडी येथील 18व्या शतकातील मराठा साम्राज्यातील मत्सुद्दी सेनानी महादजी शिंदे यांच्या स्मृत्यर्थ बांधलेली शिंदे छत्री, यवतमधील भुलेश्वर मंदिर आणि मंचर जवळील वापगाव येथील होळकरांची गढी. याशिवाय पुणे जिल्ह्यात अनेक दुर्गम किल्ले आहेत, ज्यांच्याकडे पाहून छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याच्या ऐतिहासिक आठवणींना उजाळा मिळतो. शिवनेरी किल्ला, महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान. हा किल्ला जुन्नर शहरामध्ये पुण्यापासून अंदाजे 105 किलोमीटर अंतरावर आहे. सुमारे 3500 फूट उंचीचा हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात येतो. राजगड किल्ला, राजगड हा किल्ला पुण्यापासून सुमारे 85 किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंजवणे गावात आहे. हा किल्ला म्हणजे स्वराज्याची पहिली राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात आवडता किल्ला. तोरणा किल्ला, हा किल्ला पुण्यापासून 65 किलोमीटर दूर वेल्हा येथे वसलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या किल्ल्यांपैकी हा पहिला किल्ला आहे. पुरंदर आणि वज्रगड किल्ला, हे दोन्ही किल्ले पुरंदर तालुक्यात वसलेले असून ते एकमेकांना जोडलेले आहेत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म याच किल्ल्यांवर 1665 मध्ये झाला. आता हा किल्ला नॅशनल कॅडेट कॉर्पोरेशन यांच्या ताब्यात आहे. सिंहगड, पूर्वीचा कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोंडजे या गावात आहे. हा किल्ला पुणे शहरापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असून याची उंची सुमारे 1290 मीटर इतकी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वासू आणि शूर सरदार तानाजी मालुसरे यांची याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्यूची बातमी ऐकून छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, गड आला पण सिंह गेला. त्यानंतर त्यांनी कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले. याशिवाय पुणे जिल्ह्यात अनेक किल्ले आहेत. त्यामध्ये भोरगिरी, चावंड, ढाकबहिरी, जीवधन, हडसर, कोरीगड, लोहगड, राजमाची, रोहिडा, तिकोना, विसापूर आणि तुंग अशी अनेक किल्ले आजही इतिहासाची साक्ष देत उभी आहेत. धर्मवीर संभाजी महाराज यांची समाधी, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले यांची समाधी पुणे नगर महामार्गावरील तुळापूर आणि वडूबुद्रुक येथे आहे. ही पावनभूमी पुण्यापासून सुमारे 31 किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये तुळापूर येथे धर्मवीर संभाजी महाराजांनी देहत्याग केला आणि त्यानंतर वडूबुद्रुक येथे त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. यामुळे या दोन्ही ठिकाणी धर्मवीर संभाजी महाराजांची समाधी आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. महाराष्ट्र हेरिटेज प्रत्येक पान इतिहासाचे.